नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आंब्याचा सीझन सुरू आहे आणि उन्हाळाही कडक आहे. अशामध्ये मँगो आईस्क्रीम खाण्याची इच्छा तर होणारच. म्हणूनच आज मी सुपर टेस्टी, क्रीमी आणि सर्वात सोपी मँगो आईस्क्रीमची रेसिपी घेऊन आलोय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. पहा, सर्वात आधी आपल्याला व्हिपिंग क्रीम लागणार आहे. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 वाटी व्हिपिंग क्रीम घालूयात. आता मी ही क्रीम इलेक्ट्रिक बीटरच्या सहाय्याने फेटून घेणार आहे. तुमच्याजवळ व्हिपिंग क्रीम नसेल तर फ्रेश क्रीम वापरली तरी चालेल किंवा 2-3 दिवस साठवलेली दुधाची साई फेटून घेतली तरी चालेल. इथे आपली व्हिपिंग क्रीम फेटून झालेली आहे. आता यामध्ये आपण 2 ते 3 चमचे पिठी साखर घालूयात आणि पुन्हा फेटून घेऊयात. क्रीम फेटल्यानंतर ती चांगली आता फुलून आलेली आहे. आता क्रीम एकदा झाकून पहा. कमी गोड वाटत असेल तर थोडी पिठी साखर अजून घाला आणि फेटून घ्या. आता इथे मी छानसा पिकलेला एक आंबा घेतलेला आहे. आईस्क्रीमची चव आंब्याच्या चवीवरती अवलंबून आहे, त्यामुळे शक्य होईल तितका गोड आणि रसाळ आंबा आपल्याला घ्यायचा आहे. आता या आंब्याच्या फोडी करून त्याचा गर काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. पहा, अशा प्रकारे स्मूथ पेस्ट मी बनवून घेतलेली आहे. आता थोड्या वेळापूर्वी फेटलेली क्रीम मी इथे घेतलेली आहे. त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे कंडेन्स मिल्क घालणार आहे. कंडेन्स मिल्क घातल्याने आपल्या आईस्क्रीमला क्रीमी टेक्स्चरही येईल आणि चवही वाढेल. कंडेन्स मिल्क घालायलाच पाहिजे असं काही नाही. तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही घातलं नाही तरी चालेल. आता क्रीममध्ये थोड्या वेळापूर्वी मिक्सरला वाटून घेतलेला आंब्याचा पल्प घालूयात. पल्प घालून झाल्यानंतर पुन्हा आपण 3 ते 4 मिनिट हे सर्व मिश्रण फेटून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता आपल्या मिश्रणाला किती छान कलर येत आहे. हा पूर्णपणे नैसर्गिक कलर आहे. हे आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण कोणताही फूड कलर किंवा मँगो इसेन्स घालणार नाही आहोत. पूर्णपणे नॅचरल किंवा नैसर्गिक पद्धतीने हे आईस्क्रीम आपण बनवत आहोत. तुम्ही इथे पाहू शकता आपलं मिश्रण आता छान एकजीव झालेलं आहे. आता इथे मी काचेचा एक कंटेनर घेतलेला आहे. त्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण काढून घेऊयात. आता कंटेनरमध्ये मिश्रण घातल्यानंतर ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर आपण आता गार्निशिंग करणार आहोत. त्यासाठी मी एक नवीन ट्रिक वापरलेली आहे. इथे मी थोड्या वेळापूर्वी फेटून घेतलेली क्रीम बाजूला काढून ठेवलेली होती. ही क्रीम आपण थोड्या थोड्या अंतरावरती मिश्रणामध्ये घालूयात. ही ट्रिक तुम्ही वापरली तर तुमचं आईस्क्रीम जबरदस्त आकर्षकही बनेल, शिवाय फ्लेवरही वाढेल. आपल्या आईस्क्रीमच्या गार्निशिंग मधला अजून एक ट्विस्ट बाकी आहे. आंब्याचा थोडासा गर मी बाजूला काढून ठेवला होता. त्याचे मी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि ते आपण वरून घालणार आहोत. जेव्हा आपण आईस्क्रीम खाऊ त्यावेळी अचानक हे तुकडे दाताखाली येतात आणि त्यावेळी अचानक छानसं सरप्राईज मिळाल्यासारखं वाटतं. त्यामुळे हे आंब्याचे तुकडे तुम्ही आवर्जून घाला. आपलं गार्निशिंग पूर्ण झालेलं आहे. आता आईस्क्रीमला एअरटाईट करण्यासाठी मी इथे प्लास्टिकचा कागद लावत आहे. प्लास्टिकचा कागद लावल्यानंतर झाकण लावायचं आहे आणि हा कंटेनर फ्रीझरमध्ये 5 ते 6 तासांसाठी ठेवायचा आहे. 5 ते 6 तासानंतर आता मी आईस्क्रीम चेक करत आहे. पहा, आपला आईस्क्रीम किती छान सेट झालेला आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवतो. हे आईस्क्रीम दिसायला तर खूप छान दिसत आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता किती क्रीमी टेक्स्चर या आईस्क्रीमला आलेलं आहे. ही आईस्क्रीमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत खा प्या मस्त रहा. धन्यवाद.